सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी दुकानी आलेली आहे आणि आज आहे पाडवा पूजन. तर बघूया आज काय काय होते ते ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आई मस्तपैकी हार लावत आहे सगळीकडं, जेणेकरून आमचं दुकान एकदम छान आणि सुंदर दिसलं पाहिजे. आणि भैया पण काम करायला लागले आज कसं काय की. मग आई असं सगळं पूजेची तयारी करायला ना, एवढं सुंदर हे हार लावण्याच्या मागे फक्त आणि फक्त आईला क्रेडिट आहे. कारण की तिनंच लावू शकते आणि तिनंच एवढं सुंदर करू शकते. नंतर आईनं असं छान लाईटिंग बनवली आहे बघा, बाहेर सगळीकडं हार लावलेले आहेत एकदम सुंदर सुंदर. बाहेर रांगोळी काढलेली मी काढलो, जज करू नका गाईज, कारण की मी तर खूप बालिश रांगोळी काढल्या. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकतो की मी खूप सुंदर काढल्या. पण ह्याच्यामध्ये मला वेळ बी नव्हतं आणि इथं काढायला म्हणजे एवढ्या असं वेळ नव्हता म्हणून. आणि तुम्ही बघू शकतो ह्या देवाला पण खूप सुंदर असा हार घातलेला आहे, जे की डेली बघतात तुम्ही देवाचं सगळ्या ब्लॉगमध्ये. तर इथं सगळं पूजेचं सामान आहे. आईने इथं अक्षदा वगैरे तयार केले, सगळं काय काय ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि फायनली लाईटिंग चालू झाली आणि हे सगळे जुने बंदे आहेत, जे की खूप जुन्या काळातले आहेत. त्यानंतर हे बघा पूर्णपणे सुंदर अशी पूजा मांडून झालेली आहे आईची स्वामी येण्याच्या आतमध्ये. मग मी बाहेर असं छान छान दिवे सजवलेले आहेत, असं एकदम सुंदर दिवे सजवून मी त्याला ठेवलेले आहेत. आता सगळेजण हसी मजाक करत सगळेजण चहा प्यायला लागलेत, कारण की आता हळूहळू पूजावेनी ओमकार आरू आलेले आहेत आणि काकू पण आलेत. पूजावेनी तर रांगोळी काढत आहेत मधी, खूप जास्त हेल्प करतात बिचारेले, चांगले आहेत. आणि काही जातचं माझं लूक बघा कशी दिसत आहे. मी आज पर्पल घातले आणि हे मेकअप मी स्वतः केलेला आहे. फायनली मला मेकअप करता आलेला आहे आणि एकदम सुंदर इयरिंग्स जे की मला मॅचिंग भेटलेले आहेत. मला खूप जास्त आवडला आणि माझा आय मेकअप बघा छान झाले का गाईज. जर छान झाले तर लवकरात लवकर मला कमेंट करा हार्टमध्ये, आणि मी खूप छान दिसाले का ते पण सांगा. गाईज बाणी आलेली आहे, बघू शकतो आम्ही दोघं आज वापस मॅचिंग झालेलो आहोत. आणि आरूच्या हातात काही बाणीच्या हातात काहीतरी आहे, दाखव. माझ्या हातात आहे ना बघ. अच्छा बरं ठीक आहे बघ, असं असं ब्रेसलेट आहे. तर बघू शकतो. आरू हॅपी दिवाळी म्हणा. आणि म्हणा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां बा असं पप्पी दे, एक पप्पी दे असं कर. हां थँक्यू. तर गाईज गौरी पण आलेली आहे आणि महारथी आमच्या आजी आलेले आहेत, देवनीकर खानदानाचे महारथी आमच्या आव्वाबाई. तिनं पण मला मॅचिंग केलं आहे. तिला म्हणले मी तू कुणाला विचारून मॅचिंग केली सव्वा, तुला माहीत होतं ना मी घातलो, हळूच माझा ड्रेस बघितलीस ना, असं म्हणून मजाक केली माझ्या आजीसोबत. आणि रुद्रू पण आलेला आहे, बघू शकतात एकदम क्यूट क्यूट आहे बघा. ते नसं एवढं जास्त क्यूट आहे ना. आणि आमची श्रीनिका एकदम क्यूट क्यूट परी म्हणून आलेली आहे, एकदम पिंकी पिंकी, म्हणजे हे घालून किती जास्त क्यूट. आमच्या घरातले लेकर एक से बडकर एक एवढे काबर क्यूट आहेत, मला त्याचं आज कारणच कळालं नाही, सगळे क्यूट क्यूट आहेत. त्यानंतर महाराज आले आणि पूजा चालू झालेली आहे. पूजा चालू झाल्या, पूजा संपण्याच्या आधी लड काढावं म्हणून ओमकार दादा काढत आहे लड, जी की त्यांना आता बाहेर रस्त्यावर पसरवणार आहे. आणि सगळ्यांना म्हणलं त्यांना जरा जरा हेल्प करा म्हणून. त्यानंतर का सगळेजण हाय करायला लागलेत. ओ आई, पूजा वहिनी, श्रद्धा वहिनी, आरू, परत श्रीनिका, गौरी, भैया, बाबा, किती जण आहेत बघा. रुद्रांश पण आहे, रुद्रांश दिसलाच नाही मला. आणि भैया ते पण आहे. सगळेजण मला गप्पा मारत होते, तर मी मध्ये जात होते काय काम करतो की. त्यानंतर मी छानपैकी लढ पसरवलेली आहे. आता पूजा झालं की फटफट 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 फुटणार आहे. त्यानंतर भैया यथायज्ञ पूजा करत होता, लेमन लावून पूजा करत होता, काय बात आहे की. पण करते भैया पण पूजा करते, आमच्या घरात सगळ्यांनाच पूजाची आवड आहे. नंतर मी बाहेरचे दिवे लावत होते, कारण की आई म्हणली की लवकरात लवकर पेटून घे म्हणून. आणि हे बघा हे कुठल्या प्रकारचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, माझा व्हिडिओ असा का केला आहे. तर मी लावत होते आणि बघा किती छान वाटायला लागलेत. दिवे लावल्यावर दिवे जास्त सुंदर दिसायला लागलेत. नंतर काय झालं माहिती आहे का, जोक मी माझ्या काकाला विचारले की तुम्ही कसं काय ग्रीन घातलं, तर त्यांनी काय म्हणले मी आज पोपट झालो. आणि हो का वाईनी पण आज ग्रीन घातली. वाईला म्हणले मी तुम्ही आज कसं काय ग्रीन घातलं. ओ बाबा तुम्हाला पोपट आणि महिना म्हणायला लागलेत, पण तुम्ही कसं काय ग्रीन घातला. हो का आमच्या मोठ्या काकू पण मस्तपैकी ग्रीन घालून आहेत. आणि हो काय रुद्रो बघा. सो आम्ही आमचे हे ठरलेले आहे. त्यांनी एकदम असे जुने जुने पुराणे सिक्के आमचे धुवून ठेवत होते, जे की खूप जुराने आणि जुने आणि पुराणे आहेत, जुना आणि खूप जुने वगैरे आहेत. आणि आई तिथंच बसून राहत्या भैयाला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी की असं करायचं ऋषी, तसं करायचं. माझ्या आई आज खूप सुंदर दिसायला लागले. आणि बघा आमचे बाबा तर ओ हो, बाबाचा ड्रेस कसा आहे गाईज, तुम्ही मिनी व्लॉग बघितला असाल तर हे मिनी व्लॉगमध्ये घेतलेलाच ड्रेस आहे गाईज. खूप सुंदर दिसायला ना. वाव, माझे बाबा किती हँडसम आहेत ना. आणि माझी आई ब्युटिफुल बघा किती सुंदर आहे बिचारी.
बिचारी नाही आहे पण खूप जास्त सुंदर आहे. पूजा वहिनी सगळ्यांना अक्षदा वाटत आहेत. आरतीचा वेळ झालेली आहे, सगळेजण मध्ये जात आहेत. देवणीकर फॅमिली का दुकानात पुरत नाही आहे, कारण की देवणीकर फॅमिली खूप जास्त मोठी आहे. भैया पण आरती करायला लागला आहे आणि माझ्याकडे बघायला लागला आहे. का बरं बघायलाच नाही? भैयाने पण नवीन ड्रेस घातले गाईज, पण त्याला असं ना आमच्यासारखं आम्ही जसं असं छान हेवी ड्रेस घालतो तसं त्याला आवडत नाही. त्याला असं एवढं त्याची सायलेंट पर्सनॅलिटी आहे ना, की त्याला असं वाटतं की एकदम आपण असं सायलेंट घालावं. का बरं की त्याचं कारण त्यालाच माहिती. त्यानंतर आरती चालू आहे, सगळेजण मन लावून पूजा करत आहेत आणि हे बघा लढ चालू झालेली आहे. यस, फाटफूट 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 फाटफूट. 1000ची लढ होती बघा गाईज, आम्हीच आहोत पोल्युशन करणारे लोक. त्यानंतर सगळेजण आरती घेऊन सगळेजण आरती करत आहेत, प्रसाद घेत आहेत, आरती करत आहेत. बाबा म्हणले की ह्या बँडवाल्याला तुम्ही 1-2 म्हणजे 15 मिनिट तरी वाजवा, कारण की मग कशाचे पैसे द्यायचे तुम्हाला, तुम्ही जरा वाजवलात तर तुम्हाला पैसे द्यायचे, जरा छान वाजवा जेणेकरून सगळ्यांना छान वाटलं पाहिजे. सगळेजण इथं मस्तपैकी पाया पडायला लागलेत. काहीच मी सारखं तेच म्हणाले, पण सगळेजण पायाच पडायला लागलेत, मी तर काय करू. त्यानंतर ह्या काकांनी खूप मन लावून वाजवलेलं आहे आणि मी पण छान मारत होते, कारण की आज मी लई छान दिसत होते, खूप छान मारत होते. फायनली पूजा झालेली आहे, प्रसादाला या सगळेजण गाईज या. त्यानंतर आता आजूबाजूच्या दुकानातले येतील म्हणून आईनं एवढं सुंदर असं तयार करून ठेवलेलं आहे. आमचे बाबा पण होते आणि त्यानंतर मी देवासोबत व्हिडिओ बनवला. मला नाही माहिती का बरं, पण मला छान वाटलं म्हणून मी ॲड पण केलं ह्याच्यामध्ये व्हिडिओ. पण मी छान दिसायला लागले गाईज, हो ना, छान दिसायले ना. आपल्याकडं आलेली आहे मनीषा. हां, तर गाईज आता मनीषासोबतच मी व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय.